नमस्कार, सुप्रभात. मी दीपाली. आपण पाहता NDTV मराठी. 7चा अलार्म या खास बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा या बुलेटिन मध्ये घ्यायचा आहे आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर स्वरूपात पाहायच्यात. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. आमदार रोहित पवारांची आज दिल्लीत पत्रकार परिषद. अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत रोहित पवार कोणते नवीन मुद्दे उपस्थित करणार याकडे लक्ष. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. राज्यसभेची जागा आमचीच, आदित्य ठाकरे ठाम. तर शरद पवारांबद्दल आदर, पण पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडतोय, आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती. संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहणार. मालेगावातील गिरणा साखर कारखाना प्रकरणी मंत्री भुसेंची बदनामी केल्याप्रकरणी आज सुनावणी. राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात राहणार हजर. RSSच्या मानहानी प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहणार. महात्मा गांधींच्या हत्येमागे RSSचा हात असल्याचं केलं होतं वक्तव्य. नाशिकच्या तपोवनमध्ये वृक्षप्रेमी करणार लाक्षणिक उपोषण. संभाव्य वृक्षतोडी विरोधात सर्व पर्यावरणप्रेमी येणार एकत्र. बारदाना अभावी शासकीय मका खरेदी ठप्प. नाशिकच्या विंचूरमध्ये शेतकऱ्यांची गैरसोय. 4 दिवसांपासून शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत. नाशिकमधील सटाण्याच्या मुल्हेर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. कांदा, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांना फटका. बळीराजाची चिंता वाढली. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ उतार होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. पूर्वेकडील वाऱ्यामुळे पुन्हा प्रदूषण वाढलं. दृश्यमानता घटल्यानं सीलिंग, चौपाटी, रेस्कोर्सवरील दृश्यमानता घटली. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा दणका. सर्व टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निर्णय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अमेरिकन मार्केटसह युरोपियन आणि आशियाई मार्केटमध्ये तेजी. पहलगाम हल्ल्यानंतर बंद केलेली काश्मीरमधील 40 पर्यटन स्थळं पुन्हा उघडली. हल्ला झालेलं बैसारण खोरं अद्यापही बंद. सर्व ठिकाणी सुरक्षा दल तैनात.